काय म्हणताय? अव हे म्हणून राहिली मी, आता आपण लग्नाला जाऊ म्हटलं प्रीतीच्या भावाच्या, तर कोणते कपडे घालशील म्हटलं तू? लग्नात काय साडीच घालन ना. साडी तर घालशीलच, पण आता आपण 2-3 दिवस राहू तिथं. हळदीचा दिवस आहे, लग्नाचा दिवस आहे, रिसेप्शन आहे, तर 3 दिवसासाठी 3 साड्या तर घेशीलच ना तू, का एकच एक साडी घालशील? तर म्हणून राहिली का तुले ज्या तुझ्याजवळ आहेत तेच साड्या पाहिजे का नवीन साडी घेऊन पाहिजे? आजची 10 तारीख आहे, तर 1-2 दिवसानं अर्जंट ब्लाऊज भेटून जाते. नवीन म्हणशील तर घेऊन देतो मग नवीन साडी. राहू द्या ना, एका दिवसासाठी काय नवीन साडी घेता? आता एवढ्या मोठ्या तर साड्या आहे, कोणती घालून घेईन मी? नवीन नवीन तशाच तर पडल्याय घरी. तुझ्या मतानं पाय, नवीन पाहिजे असेल तर नवीन घेऊन देतो. चाललो जाऊ मग आज मार्केटमध्ये. काय म्हणतं तू, नवीन घालशील का तेच घालतं? नाही नाही, राहू द्या. आता आहे ना, हळदीच्या दिवशी काय पिवळी साडी पाहिजे, तर पिवळी साडी बी माझ्याजवळ आहे. लग्नात काय कोणती भारी घालून घेईन मी, आणि रिसेप्शन साठी अशी चमकीली पाहिजे थोडीशी, तर आहे माझ्याजवळ तशाही साड्या. काहून तुम्हाला घ्यायची आहे का नवीन साडी? नाही नाही, मला गिले नाही घेवायची आहे. मी घेऊन काय करू, मी तर कोणती साडी घालून घेतो. तुझ्यासाठी म्हणत होते मी, पोरी बारीले पाहिजे, त्याच्यानं तुले विचारत होती. नाही राहू द्या ना, आता दिवाळीचे कपडे घेतले, अजून आता कपडे नाही, आता नाही पाहिजे मला साड्या. एक काम करणं नाही तर बबिता, माझ्याजवळ 2-3 लाचे पडले आहे रिंकूचे. रिसेप्शन मध्ये घालजो मस्त. ते साऊथ मध्ये नाही घालत काय, तसेवाले 2 लाचे आहे. ट्राय करून पाय तू, तुले होत असन तर. घालून पाहतं काय? दाखवा बरं आई कसे आहे, तर घालून घेईन मग मी. घालून पाय, ब्लाऊज कसं होते काय होते. आता रिंकू आहे पतली, तू आहे थोडीशी लठ्ठ तिच्यापेक्षा. तर तिचे ब्लाऊज तुले फिट होईन, तर मग शिलाई उकलता येते. हो आई. घालून पाय मग. तसेच आहे हो, नवीनचे नवीन. लग्नाच्या पहिले घेतले होते तिनं, घालत नाही ना काही नाही, तसेचे तसेच ठेवले. आणि घेऊनही नाही गेली, इथंच आहे. दाखवा ना मग कसे लाचे आहेत. पाहून घे, 2-3 ठेवले आहे माझ्याजवळ. आणि मी बी त्याच्यातलीच साडी घालतो. नवीन नवीन कपडे तसेच भरून ठेवले संदूक मध्ये. काम नाही राहत, काही नाही राहत. हातात येते, त्याच्यानं मी वर ठेवून देतो, मग घालत नाही ते कपडे. आई, तर आपण किती दिवस राहू तिकडे लग्नाला जाऊ तर? आता राहू तर 2-3 दिवस, पण यायच्या संग बोलणं नाही झालं ना. मंदा आहे, राधा आहे, आशा आहे, तिकडे सरूबाई आहे, लता आहे, यायच्या संग भेटच तर नाही झाली. यायले म्हणतो विचारन कधी चालतावं कधी चालतावं, तर त्या बी कामातच आहे. तर एक काम कर, आपल्यासाठी 3 साड्या घेऊन घेऊ आपण. एक हळदीसाठी, एक लग्नासाठी, एक रिसेप्शनसाठी. आणि 2 साड्या जास्तीच्या घेऊन जाऊ. तसं करू, 2 साड्या जास्तीच्या घेऊन जाऊ, 1-2 दिवस जर जास्त राहिलो तर. हो, आणि एक अशी सिंपल मधून साडी पकडजो घरी घालाले. ठीक आहे ना, नवीनच पकडन, पण साधी सिंपल पकडन तिथं घालाले. हो, तर माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी सिंपल साड्या 2 घेऊन घेऊ. चाल ना, तर मग दाखवतो तुले कपडे. चला. नाही बबिता, एक काम कर, बेडवर चढ. काय लिहाय? अहो चढ तर बेडवर, सांगतो ना मी तुले. वर संदूक आहे ना, जिन्यावर पाय. संदूक काढतो खाली काय. पायजो, हात पुरते का नाही पुरत? पुरते नाही, पुरते काढतो ना मी. पायजो म्हटलं बबिता, भारी आहे संदूक, नाही तर पाळशी नांगावर. वजनी आहे ते. नाही पाडत आहे, काढतो ना मी, बरोबर काढतो. हो, तेच म्हटलं, आपल्याला लग्नाला जायचं आहे, नाही तर हातापायाले लागन. नाही काढतो मी, हिशोबानं काढतो बरोबर. हालते का नाही हालत तू? या ना, उचल होते का नाही होत? होते. संदूकवर काहीतरी आहे, फाईल आहे का काय आहे का? साईड न ठेवून दे. हो. बापरे आई, किती भारी आहे संदूक. पायजो आरामात ठेव. आरामात ठेव म्हटलं बेडवर. थांब मीच येतो तिथं. ठेव आता, आरामात ठेव आणि उघड. हो आई. भारी आहे आई संदूक. हो, भारी नाही तर काय, भारी आहे ना. बबिता, पाय म्हटलं, लय जुनी साडी आहे. ठेवली तर ठेवलीच आहे, पण कापड लय मस्त आहे. घालाली एकदम चांगला कापड आहे, नरम. पटकन घालता येते. हो आई, मस्त आहे ना. कॉटनची साडी होय ना? हो, कॉटनची साडी होय ना. मस्त अंगाले चिपकून बसते. मला तर लय आवडी हे साडी. लय दिवसपर्यंत घातली मी, आणि आता घालून नाही राहिले. पाहिजे नाही तर हेच साडी घाला लागन लग्नात. कलर गिलर गेला नाही म्हणा, थोडा उडला कलर, पण तशी साडी चांगलीच आहे. जास्त जुनी नाही झाली काही साडी. ते वाली साडी दाखवा नाही, पिवळ्या कलरची. दाखवतो हळदीत घालाले, दाखवतो तुले कपडे. पाय बबिता, पिस्ता कलर मधून आहे, पण असं वाटते का पिवळीच साडी होय काय. हळदीत मस्त आहे ना, हळदीत घालाले. हो, आणि बॉर्डरही मस्त आहे, बॉर्डरवरची डिझाईन. हो, आणि ब्लाऊज बी मस्त आहे याच्यावरचं, लांब बायाचं मस्त. तर हे घालू काय मग मी हळदीत? घालून घे जा, चांगली आहे ना साडी.
हो तेच ते साड्या घातल्यापेक्षा आता म्हटलं हेच साड्या घालन मी संदूक मधले. हो, कोणी विचारन मग शांताबाईनं नवीन साड्या घेतल्या काय, शांता काकूनं नवीन कपडे घेतले काय. हो ना, घातलेच नाही ना ह्या साड्या, तर ह्याच घालतो मी आता. थांब तू यासाठी दाखवतो मी, तू घालून ये. लाचा देतो मी, तू घालून दाखव बरं मला कसा होते तुले. तर पिवळावाला घालून पाय, हळदीत घालाले. आई, हळदीत लाचा घालू मी? काय होते मग लाचा घालशील तर. आता प्रीती नाही घालणार काय, प्रीती घालन तर तूही घालजो. पण आता प्रीती बहीण होय त्याची, आपण पाहुणे होय, मग पाहुणे असून लाचा घालू चांगलं वाटेल काय? तसं नाही आहे बबिता, आपण लग्नात कायच्यासाठी जातो, एन्जॉय करायले. कोणी काही म्हणते काय, तू ना ह्या ड्रेस काऊन घातला, लाचाच काऊन घातला, साडीच काऊन घातली, पातळच काऊन नेसलं बा, कोणी म्हणते काय काही. हे आपापली इच्छा, आपापल्या खुशीसाठी, आपल्या स्वतःच्या खुशीसाठी आपण मस्त तयार होतो. नवीन नवीन कपडे घालतो. आपल्याला खुशी वाटते. हो आई, ते तर आहे, पण म्हटलं आता प्रीती तेही घातलं तर ठीक आहे बा, आपण पाहुणे आहे आणि त्याच्या समोर इतरनं चांगले नाही वाटत. ते आहे, पण त्याच्या समोर कायले इतराचं. आपण आपल्यात राहायचं. पण लाचा तर घालू शकतं ना, इतराची गोष्ट नाही आहे. पण स्वतःच्या खुशीसाठी तू यासाठी लाचा तर घालू शकतं ना. हो, मी माझ्या खुशीसाठी लाचा घालून तर मला तर चांगलंच वाटन म्हणा, आणि चांगलीच दिसन मी लाचा घालून. बरं ठीक आहे, लाचाच घालतो मी. मग साडी तर नेहमीच घालतो तू, हळदीत म्हण, लग्नात म्हण. आता हाय आपल्याजवळ कपडे, तर घालायला काय हरकत आहे, लाचाच घालजो. देतो ना मी तुले. बरं, दाखवा. आई, कशी दिसून राहिली मी? अरे वा बबिता, तुझ्यावर तर ह्या कलर मस्त दिसून राहिला. ह्याच लाचा घालतो हळदीत. कलर पाय ना जसा तसाच आहे, फक्त पाण्यातून काढून आपल्याला वाळू टाक नाही एक वेळा. हो आई, पाण्यातून तर काढा लागन, लय दिवसापासून संदूक मध्ये आहे तर वेगळाच वास येऊन राहिला कपड्याचा. हो, मस्त धुवून टाकतो, पाण्यातून काढून टाकतो आणि प्रेस करा लागन कपडे. हो, ब्लाउजले प्रेस मारून घेजो. चांगला वाटून राहिला ना लाचा, साधा सिंपल मस्त. एकदम भरचक बी नाही आहे, साधा सिंपल आहे, पण कलर गिलर व्यवस्थित आहे, चांगला कलर आहे. ब्लाउज झाला बरोबर? हो, ब्लाउज बरोबर झाला, पण हातात थोडंसं फिट वाटते, तर एक एक शिलाई उसा लागन. हो, तर एक एक शिलाई उसून घेजो. मग थांब ना, अजून दाखवतो ना तुला लाचा. काय म्हणते रिसेप्शन मध्ये घालासाठी, तोही घालून पाय. दाखवा ना. आता मी रिंकूताईचेच कपडे घालतो, माझे कपडे घालतच नाही मी. हो घाल ना. शांताबाई, शांताबाई, बबिता कुठं गेल्या गड्या दोघी सासा सुनी? शांताबाई, चंद्रकला इकडे ये म्हटलं, घरात आहे आम्ही, इकडे बेडरूम मध्ये. माया, काय करून राहिल्या हो दोघी जणी? ये ना इकडे, दिसतेस तुले मग काय करून राहिलो आम्ही तर. ये म्हटलं इकडे. आराम चालू आहे वाटते शांताबाईचा. झोपली काय शांताबाई? अरे बापरे, काय होईये बबिता? काही नाही चंद्रकला, लग्नारे जावाची तयारी चालू आहे. आता तुम्ही तर काही नाव नाही काढून राहिले, तर म्हटलं चल गड्या, आपण दोघी सासासुनी करून घेऊ तयारी. हो काय, तर तुमच्या दोघीलेच जावाचं आहे का वरातीत नाचाले? ना आम्ही नाही येऊ काय शांताबाई? मस्त आहे मग शांताबाई, दोघी सासासुनी तयारी करून राहिल्या. मला विचारती नाही. आता मी कालही आली होती तुझ्या घरी, त्या दिवशी आली होती तुझ्या घरी. कधी चालाच आहे व कधी चालाच आहे. पाहू ना शांताबाई, आता गावातले काय म्हणते तर, मग मंदा काय म्हणते तर. त्या म्हणते तेव्हा म्हणते, काय मनाचं आहे ते म्हणन तेव्हा म्हणन. आपण तर तयारीत राहा. हो ते आहे. तर झाली काय मग तुमची तयारी? नाही व, तयारी व्हायची आमची, आता चालू आहे. तर इले कपडे दाखवून राहिली मी, रिंकूचे कपडे आहे, तर म्हटलं घालून पाय बा, पसंत येईन तुले तर घालजो लग्नात. नाही तर इले तर म्हणून राहिली, लग्नाला जावाले टाईम आहे, नवीन साडी पाहिजे असेल तर नवीन घेऊन देतो बा. तर बबिता म्हणते नाही आई म्हणते, राहू द्या म्हणते, आता कायले पैसे खर्च करता. चांगलं आहे ना शांताबाई, तुझे पैसे वाचवते म्हटलं ते. नाही तर कोणती पोरगी राहिली असती तर म्हटलं असतं का मला वरच्यावर कपडे घेऊन द्या. पण बबिताचा त्रास नाही आहे म्हटलं तुले थोडासा आहे. हो चंद्रकला, ते तर आहे, बबिताचा त्रास नाही आहे मला. हो, अन माई तर माई सून म्हटलं आली नाही आली तर तिला स्वेटर घेऊन द्या लागलं. तसं तर घ्या लागत होतं म्हणा, आता थंडीचे दिवस आहे. पण 2 साड्या घेऊन आली ते. आता एवढे मोठे कपडे असून काही म्हणताही नाही येत तिले, काही बोलताही नाही येत. नाही तर बाप्पा बॅग गिग भरानं चालली जाईन, त्याच्यानं काहीच नाही बोलत, काहीच नाही म्हणत. जे घ्यायचं आहे ते घे, तुला घुमाले जायचं आहे घुमाले जाय, मी आता बोलतच नाही. कायले बोला लागते, नाही बोला लागत. नाही तर काय मग, एक तर कशी मशी आली ते चालली गेली जाईन, तर माया मागं या बोर्डात बसन, आईच्यानं गेली आईच्यानं गेली, त्याच्यानं मी बोलतच नाही. जायचं आहे काय जा, होच आहे माया आता कुठेही जातो तर हो जाय असंच आहे. आता येईन असं ना लग्नात भावना, विचारा लागन तिले, येतो म्हणन आत्याबाई तर करायला लावून तिले तयारी. नाही म्हणन तर मग नको येऊ बा, राय घरी.
हा पण विचारून घे, विचाराले काय हरकत आहे. विचारून घे जो हा म्हणन तर करायला लावजो तयारी. बबितागी हाय म्हणा, चाल म्हणा 2-3 दिवस राहू. तशी ती आली तर कुठं गेली नाही ना इकडे पाहून पण तिच्या घरी जाते ते फक्त. हो तर करायला लावून मग तयारी. चाल म्हणून बबिता आहे आपल्या गावातल्या आहे नाही काय. नाही तर काय मग सगळ्या जणी राहतो आपण तर एकटं एकटं वाटत बी नाही. हा एकदम आपल्या घरच्या सारखं लागते ना, असं वाटते का गावातलंच लग्न आहे काय बा. हो विचारा लागन तिले. बसा ना मावशी. हो बसतो बाबा आता. शांताबाई तर बस काही म्हणून नाही राहिली, बसतो ना आता. अमाय तर तू काय माई काय वाट पाहत असतं काय. बस म्हणून तेव्हा बसशील तू. हा मी काय नेहमीच बस म्हणतो काय. मी तुझ्या मताने नाही बसत काय तू. नाही तेव्हा तर सांगा नाही लागत तुले. हा येऊन चुपचाप बसून जातं. आणि आज म्हणतं का शांताबाईनं म्हटलं नाही मले. मजाक करून राहिले. बस ना मग. पाय तू बी साडी आवडन तर एखादी घालजो. काढतो म्हटलं संदूक मधले. हुसकतो आता, हुसक वासक करतो. जुन्या पुराण्या साड्या तेच घालायचं आता लग्नात. दाखव ना मग. ये ना तिकडे बेडवर ये. मावशी कसा वाटून राहिला लाचा? लाचा तर चांगला वाटून राहिला. दुपट्टा मस्त आहे पण. हा दुपट्टा पतला नाही आहे, काही नाही आहे. आणि डिझाईन बी चांगली आहे दुपट्ट्यावरची. हो ते पतले दुपट्टे नाही पाहिजे, असेच पाहिजे जाडे जुडे. नाही तर मग ते एकदम नेटवाणी राहते, इकून पोट दिसते, मागून सगळं दिसते. तसेवाले नाही आवडत मला, असे आवडते बा. हो अशानं अंग झाकून राहते व्यवस्थित. रिंकूचे कपडे वाटते ना. हो रिंकूताईचेच होय. आई म्हटलं मी रिंकूताईचे कपडे घालन तर काही म्हणन काय रिंकूताई? का वहिनीले काऊन दिले, वहिनीनं काऊन घातले, हा काही म्हणन काय? नाही हो बबिता कायले म्हणून रिंकू. हा रिंकूले सांगन मी का वहिनीनं तुझे कपडे घातले तर रिंकूले अजून चांगलं वाटन. का पाय बा माया वहिनीले माया कपडे आवडले. हा उलट तिले चांगलं वाटन. पण ते अशी नाही म्हणणार का कायले दिले. आणि आता काय ते घालायला येऊन राहिली का इथं. हा इथं कपडे आहेत. हे कपडे आम्ही ना घेऊन दिलेले होय लग्नाच्या पहिले. तर तिनं काही नेलेच नाही तिकडे घालाले. लग्न झाल्यावर तेव्हापासून संदूक मध्येच आहे. हेच घाले ना ते तिले लय आवडे. अजून एक आहे ना तोही घालून पाय. दाखवा बरं कोणता लाचा आहे तर दाखवा. ह्या घालजो पण मस्त आहे. हो हो घालजो लग्नात नाही तर रिसेप्शन मध्ये. रिसेप्शन मध्ये घालून घेईन आई. आणि तो पिवळा लाचा हळदीच्या वेळेस घालून घेईन. हो आणि एक अजून आहे तो लग्नात घालून घेजो. जमलं झाली मग इच्छा इथं बबिताची शॉपिंग. हा नाही कपड्यासाठी इकडे जावं लागलं तिकडे जावं लागलं. हो ना इच्छा इथं पाय बरं संदूक मधूनच कपडे सापडले आपल्याला. मावशी कसा दिसून राहिला लाचा? चांगला आहे ना, मस्त आहे ना, शायनिंग मारून राहिला लाच्यात. मस्त आहे ना, साधा सिंपल आहे, चांगला आहे लाचा. घाला नाही मी लग्नात घालून घेईन ह्या लाचा. पाय हो बबिता झाले 3 ड्रेस झाले तू आता. माय राहिले फक्त. पाय ना चंद्रकला तू पाय ना साडी. हा पसंत कर म्हटलं. देऊन देजो कोणती बी. काय होते घालणंच आहे. कोणती बी कायले आता एवढ्या मोठ्या साड्या आहे. पसंत कर जे लागते ते घेऊन जाय. आणून नाही देणार मग शांताबाई पहिलेच सांगून ठेवतो मी. नको आणून दे जुल्ले खाली. मी काय मागून राहिली काय, घेऊन जाय. काय हो आणून देईन ना, मजाक करून राहिले मी. पाय म्हटलं चंद्रकला पसंत कर. दाखव ना बापा आता. दाखव संदूक मध्ये किती साड्या भरून ठेवल्या तर दाखव. करतो एखादी पसंत. एक कायले एक घे 2 घे घेऊन जाय. हा पडल्या पडल्या तसेच राहते घेऊन जाय. घेऊनच जातो मी. चहा की बनवू काय आई? चंद्रकला पेशीन काय चहा? बनव ना बबिता बनव. हिवाळ्याचे दिवस चालू आहे, थंडीत चहा प्यास लागते. बनव मग बबिता चहा बनव. काळाच बनव जुले काले मस्त अद्रक वद्रक टाकून. ठीक आहे नाही मस्त गुळाचा चहा बनवतो अद्रक टाकून कडक चहा. बरं बनव आणि घेऊन ये. नाही म्हटलं हे जे लाचे दाखवले तुम्ही आता 2-3 तर ते साईड मध्ये ठेवून दे जा. हा तेच घालन मी लग्नात. ठीक आहे ना. रिंकूताईले लावा लागन फोन. सांगन मी रिंकूताईले. हो लावजो ना रिंकूले फोन. बोलजो रिंकू संग. हो चंद्रकला कधीची करतो म्हटलं तयारी. बोलू ना शांताबाई याच्या संग बोलाच लागन. लता आहे मंदा आहे. हा तिकडे आशा आहे. या दोघी तिघी संग बोलू बरं. चालता का नाही चालत तर सांगा म्हणा आम्हाला तसं. चालत आहे का नाही तर. नाही तर चाललो म्हणा मग आम्ही. हो भेटा लागन त्याच्या संग. हो जाऊन भेटू आणि त्या हिशोबानं करू मग तयारी. 2 दिवसासाठी चाललो का 4 दिवसासाठी चाललो. हो हो आणि हे म्हटलं आपण तर भेटून घेऊ. पण पहिले घरच्या लोकांसंगही बोला लागन ना. हा भाऊजी जाऊ देईन काय तुले? झाले काय आपण काय नेहमी जातो काय. 2-4 दिवसाची गोष्ट. हा जाऊ देईन ना. माहीत यायले सांगा लागन पहिले. तसं तर माहीत आहे म्हणा आपण चाललो म्हणून प्रीतीच्या भावाच्या लग्नाले. पण किती दिवसासाठी चाललो ते नाही माहिती यायले. सांगा लागन वेळेवर. राईनबा म्हणून 3-4 दिवस. हो वंदना ताई साडी सांगा बरं कशी वाटून राहिली? साडी तर चांगली आहे. समजून नाही राहिलं मला मी हळदीत कोणती साडी घालू. आता मामा नाही आणली हळदीची साडी. आता आई नाही 2-3 साड्या घेतल्या. मी नाही 2 साड्या घेऊन ठेवल्या. 4-5 साड्या झाल्या माझ्याजवळ. पण समजून नाही राहिलं मला का मी हळदीत कोणती साडी घालू. अहो तर हे कायले घालतं. ही एकदम सिंपल साडी झाली.
अशी साधी सुधी साडी कोणी घालू शकते. आता तू नवरी होय तर नवरीवाणी तर दिसली पाहिजे. ते तेवढी चांगली साडी आहे पिवळ्या कलरची. मामानं आणली तुझ्यासाठी, पाठवली ना तुझ्यासाठी का बाई ब्लाऊज शिवून घे, हे साडी घालजो. ते साडी नाही घालत अन राऊ राऊ हेच साडी घालते. काऊ ना मेघा, राऊ राऊ हेच साडी घालतं तू. चांगलीवाली साडी घाल ना. आणि हे साडी काकूले देऊन दे. काकू तुम्ही घाल जा. हाय ना व माया जोड बी आहे 2 साड्या पिवळ्या कलरच्या. पण हे उठली सुटली का हेच साडी घेते. काय माहित तिले फुलं आवडले का काय आवडले तर. गुलाबाचे फुलं आवडले असन. हो ना, एवढी मस्त साडी आहे व माया भावानं पाठवली हिच्यासाठी. तर ते नाही घालत. आई तू घाल जो मग हे साडी. नाही नाही बापा, मला नाही पाहिजे हे साडी. ब्लाऊज पाहिजे. अस्तीन वस्तीन तर चांगले लांब शिवाले पाहिजे होते. धाग्यावानी शिवत तू. पोरी बारीले शोभते आणि अशा ब्लाऊज आम्ही घालतो काय व. मला तर लांब बायाच्या पाहिजे. जेवढ्या लांब बाया राहीन तेवढ्या माझ्यासाठी चांगल्या आहे. आणि तू पाहिजे काही अस्तीन होय काय ते. एका दोरीवर टिकून आहे ब्लाऊज. आई एका दोरीवर टिकून आहे पण मजबूत आहे म्हटलं, तुटत नाही. नाही नाही बापा, मी नाही घालत ही साडी. मी माया पसंतचीच घालन. वंदनाताई तुमच्याजवळ आहे काय साड्या? नाही तर घेऊन घे जा तुम्हीच घाल जा. मायाजवळ तर साडी आहे पण देऊन दे जो मग मले. घालन हळदीच्या दिवशी आणि देऊन देईन मग वापस कायले देतं. नवीनच साडी आहे. हिनं ऑनलाईन वरून ऑर्डर केली. ऑनलाईन वरून कायले ऑर्डर करायला पाहिजे होते. आता दुकानातून तर घेतलेच लय मोठ्या साड्या, तरी ऑनलाईन वरून बोलावून इकून बोलावून जास्तीचे पैसे उडवत राहते हे बी. आता झाली ना खरेदी, लग्नाची खरेदी केली आम्ही. हळदीसाठी साडी, रिसेप्शनसाठी लाचा, लग्नाची साडी म्हणजे पोरावाल्यानंच घेऊन दिली. पण झाली ना आमची खरेदी. तरी रोज रोज पाहते मोबाईलमध्ये हे साडी घेऊ काय, हे साडी घेऊ काय, हे साडी घेऊ काय. तिथं गेल्यावर बी म्हणते मी रोज रोज नवीन साड्या घालन. रोज रोज कायले, रोज रोज घालशील तर खराब होऊन जाईन सगळे कपडे. नाही तर काय 2-4 साड्या घालाले काढून घ्या, बाकीचे नवीन नवीन तसेच ठेवा. मग येतो जातो तेव्हा घाला. आई तर मी आता नवीन नवीन जाईन तर काय 2-4च घालन काय. नाही तर काय म्हणून मग मला गावातले लोक एवढी गरीब आहे काय, यायच्या आई बाबांना कपडे नाही घेऊन दिले इले, तेच ते साड्या घालते. आता महिनाभर तर मी नवीन नवीनच घालन साड्या. मग घालन रोज रोज तेच ते साड्या. घालचो बापा तू या मतानं. दाखव ना मग कोणती साडी होय तर हळदीची. दाखव ना व. कपडे पावाले आली वंदना तर कपडे नाही दाखवत ना, काही नाही. साडी घाली घाली इतर ते फक्त ये पाय व वंदना, पाय म्हटलं साडी माझ्या भावानं पाठवली मेघासाठी. किती मस्त साडी आहे हळदीची. हो खरंच काकू मस्त साडी पाठवली ना. चांगली आहे मेघा ही साडी. हेच घालजो. ते बोंदरले बांदरले घालू घालू नको घुमू. पाय ना ब्लाऊज ही पाय, ब्लाऊजची डिझाईन पाय. बॉर्डर मस्त आहे. चांगली आहे ना ही साडी. हो ना, एवढी मस्त साडी पाठवली तरी हे घालू काय आई ते घालू काय आई. परेशानच करत राहते हे बी पोरगी. कामं धंदे सोडून हिच्याच मागं घुमा लागून राहिलं मले. नवरी होय का काय होय परेशान करणारी नवरी. आता आई तुले नाही विचारत, तू कोणाला विचारू मी. घरी कोणी आहे नाही. हेच साडी घालजो मेघा. हो हेच घालन मग. पहा मग मित्रांनो, अशी आहे आमची मेघा. आता लग्नाले 2-4 दिवस राहिले बाकी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या भागात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.